धंतोली पोलिसांनी एक महत्त्वाची कारवाई केलेली आहे। घरगुती सिलेंडर्समधला गॅस हा खासगी सिलेंडर्समध्ये ट्रान्सफर करत असताना तिघांना पोलिसांनी पकडलेलं आहे। HP कंपनीचे घरगुती सिलेंडर होते ज्यातून गॅस काढून तो कमर्शियल सिलेंडरमध्ये भरला जात होता। चालू गाडीमध्ये हे आरोपी गॅस ट्रान्सफर करत होते। गोडाऊनमधून सिलेंडर घेऊन चालत्या गाडीत प्रत्येक सिलेंडरमधील 2-3 किलो गॅस व्यावसायिक सिलेंडरमध्ये ते भरत होते। सुरेंद्र गॅस एजन्सीचे हे कर्मचारी असून गेल्या अनेक दिवसांपासून हे काम सुरू आहे। नितीन वाट, रवी यादव आणि सुधाकर श्रीरामे अशी आरोपींची नावे आहेत। धंतोली पोलिसांनी त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेतलेले आहे। या सगळ्या विरोधात धंतोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे। कॉलनी भागातून एक गाडीतून टेम्पोतून घरगुती सिलेंडरमधून कमर्शियल सिलेंडरमध्ये गॅस थोडा प्रत्येक सिलेंडरमधून थोडा काढून तो कमर्शियल सिलेंडरमधून परस्पर विक्री केली जाते अशी खबर मिळाल्यावरून कमर्शियल गॅस आणि टाकी आणि घरगुती टाकी यांची कनेक्शन जोडून त्यातून गॅस ट्रान्सफर करत असल्याचे दिसून आले। सदर बाबत गुन्हा नोंद करण्यात आलेला असून पुढील चौकशी चालू आहे।